नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे 20 प्रश्न होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण 2023 ला जी वनरक्षक भरती झालेली आहे त्यामधील सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओचा म्हणजे या सिरीजचा आपला हा 6वा व्हिडिओ असणार आहे। यापूर्वीचे 5 व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळून जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्ण प्रश्न TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे आपल्याला 2023 च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत पहा। तर पॉइंट्स मध्ये काय काय आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे। या ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प किंवा अंधारी अभयारण्यामध्ये स्थित आहे किंवा समाविष्ट आहे। हे व्याघ्र प्रकल्प 1933 साली स्थापन करण्यात आलेले आहे। याचं जे क्षेत्र आहे ते 626 चौरस किलोमीटर एवढं आहे। मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न अजून विचारलेले आहेत पहा। पहिला प्रश्न काय आहे की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी करण्यात आली? वर्ष आहे 1933 या वर्षी। आणि या जे काही व्याघ्र प्रकल्प आहे याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 626 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे। पर्याय या प्रश्नाचं 2 आपलं उत्तर असणार आहे चंद्रपूर। यानंतरचा प्रश्न आहे, 2024 च्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण 29 डिसेंबर 2024 रोजी घेत आहोत, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सचा असणार आहे, कारण आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकेत 2023 च्या माहितीनुसार दिलं होतं। तर लक्षात ठेवा, 2024 च्या माहितीनुसार म्हणजे सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्या आहेत ऑप्शन क्रमांक 3, तर संजय मल्होत्रा हे जे आहेत हे सध्या RBI चे गव्हर्नर आहेत। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे पहा। शक्तिकांत दास हे जे आहेत हे 11 डिसेंबर 2024 पर्यंत RBI चे गव्हर्नर होते, पण 11 डिसेंबर 2024 पासून संजय मल्होत्रा असणार आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। जेवढे काही विद्यार्थी सरळ सेवा देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे पहा। संजय मल्होत्रा हे जे आहेत हे सध्या RBI चे गव्हर्नर आहेत। एनर्जी मुंबई पोलीस भरती असणार आहे, त्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे चालू घडामोडीच्या दृष्टीने। यानंतरचा प्रश्न आहे, गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? या ठिकाणी आपल्याला गाडिया लोहार ही जी लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे ती विचारला आहे की कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर राजस्थान हे जे राज्य आहे आणि राजस्थान या राज्यामध्ये गाडिया लोहार ही जी आहे लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे ती आढळते। मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक शॉर्ट व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये आढळणाऱ्या ज्या काही प्रमुख जाती आहेत, जमाती आहेत, तर त्या देखील आपण घेतलेल्या आहेत। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅशला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा उपयोग किंवा वापर केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा। तर कोणत्या घटनेला किंवा कशाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमध्ये जी पुगा व्हॅली आहे तिचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, भूऔष्णिक ऊर्जाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील जी पुगा व्हॅली आहे तर त्या पुगा व्हॅलीचा वापर केला जातो। ही ऊर्जा स्वच्छ, नूतनीक्षम, शाश्वत, कार्बनमुक्त आणि पर्यावरण अनुकूल असते। औष्णिक ऊर्जेमुळे कोळसा आणि तेलासारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊ शकते। महत्त्वाचा प्रश्न आहे पहा हा। तर भूऔष्णिक ऊर्जाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील जी पुगा व्हॅली आहे तिचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास डॅश
पुनरावलोकन केले जाते? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राज्याकडून कोणत्याही मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले गेल्यास डॅश पुनरावलोकन केले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर न्यायिक पुनरावलोकन केलं जातं. मित्रांनो, याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवा. तर राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास न्यायिक पुनरावलोकन केले जाते. या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला कायदा किंवा कार्यकारी आदेश, या ठिकाणी पहा केव्हाच्या ऐवजी किंवा आहे, कायदा किंवा कार्यकारी आदेश हा घटनात्मक आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे असतो. कायदा किंवा आदेश हा घटनेचे उल्लंघन करत असेल तर असंविधानिक, रद्दबाबत आणि बेकायदेशीर ठरवला जातो. यालाच न्यायिक पुनरावलोकन असं म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 मध्ये कोणती किंवा केलेली जी कार्यवाही होती ही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे खूप महत्त्वाचे पडतात. कारगिल युद्धावरती प्रश्न विचारला जातो. 1999 हे जे वर्ष आहे हे वर्ष खूप महत्त्वाचं असणारं वर्ष आहे. तर भारत सरकारने 1999 साली एक कार्यवाही केली होती. ती कशामध्ये केली होती? तर कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली होती आणि तो डाव उधळून लावण्यासाठी भारताने देखील 1999 मध्ये एक कार्यवाही केली होती. त्याला काय नाव दिलं होतं? तर याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर ऑपरेशन विजय या नावानं एक ऑपरेशन राबवलं होतं 1999 ला कारगिलमधून पाकिस्तानी सैन्यांना पळवून लावण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर पीर पंजाल ही जी आहे ही मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख असणारी पर्वतरांग आहे. ही पीर पंजाल पर्वतरांग ही हिमालयातील पर्वतरांग आहे जी हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या भारतीय राज्यामधून देखील जाते. गंगा शिखर हे पाकव्याप्त काश्मीरमधील बाग जिल्ह्यातील पीर पंजाल पर्वतरांगातील 3044 मीटर उंच एवढं एक पर्यटन स्थळ देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पीर पंजाल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅशच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे की कशाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे जे मान्सून वारे आहेत, वाहणारे वारे ते अडवले जातात आणि पर्जन्यवृष्टी होत असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे जे काही मान्सून वाहक वारे आहेत त्यांना अडवून पर्जन्यवृष्टी होत असते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, याचे पॉइंट्स थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. तर पॉइंटमध्ये पहा, पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे जे काही मान्सून वाहक वारे आहेत ते रोखले जाऊन पर्जन्यवृष्टी होते. सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातो. लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट म्हणून देखील ओळखलं जातं. ही सुमारे 1600 किलोमीटर लांबीची पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून जाऊन भारताच्या दक्षिणेकडील टोक जे आहे कन्याकुमारी, तर कन्याकुमारी पर्यंत ती जाऊन धडकते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल पहा पश्चिम घाट. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी असा कोणता वृक्ष आहे की तो वृक्ष गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर सुंदरी हा जो वृक्ष आहे तो. लक्षात ठेवा, सुंदरी हा वृक्ष गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळतो. त्या भागामध्ये वृक्षांची संख्या जास्त असल्याने त्याला सुंदरबन देखील म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं, तो जो भाग आहे त्या ठिकाणी काय आहे, सुंदरी हे जे वृक्ष आहे हे जास्त प्रमाणात आढळतं म्हणून त्या भागाला सुंदरबन म्हणून देखील ओळखलं जातं. आणि हा जो वृक्ष आहे हा 40 ते 45 फुटापर्यंत वाढत असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1860 मध्ये दीनबंधू मित्र यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात निळीवाल्यांवर
होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता? पहा, निळीवाले म्हणजे काय, तर जे लोक निळ या पिकाचं उत्पादन घेतात, तर त्यांच्यावर होणारा जो काही अत्याचार होता त्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न हा दीनबंधू मित्र यांनी केला होता. कधी केला होता? 1860 मध्ये. पण तो त्यांनी एका नाटकाच्या माध्यमातून केला होता. तर त्या नाटकाचं नाव आपल्याला विचारलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नीलदर्पण हे नाटक होतं आणि या नाटकामधून 1860 साली दीनबंधू मित्र जे आहेत यांनी निळीवाल्यांवर होणारा जो अत्याचार आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केलेला आहे. भारत सरकार कायदा हा जो आहे हा ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश म्हणजे कोणत्या वर्षी मंजूर केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर ऑगस्ट 1935. लक्षात ठेवा, ऑगस्ट 1935 या वर्षी ब्रिटिश संसदेने भारत सरकार कायदा जो आहे तो मंजूर केला आहे. 1935 वर्ष हे अजून एक महत्वाचं वर्ष मानलं जातं, कारण 1 एप्रिल 1935 ला RBI ची स्थापना देखील झालेली आहे. त्यामुळे हे देखील वर्ष खूप महत्वाचं आहे. भारत सरकार कायदा 1935 ने प्रांतामधील दुहेरी शासन पद्धती संपुष्टात आणली होती आणि त्या जागी प्रांतीय स्वायत्तता आणली होती. प्रांतांना त्यांच्या परिभाषित क्षेत्रात प्रशासनाची स्वायत्त एकके म्हणून काम करण्याची परवानगी जी आहे ती दिली गेली. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना PMGY कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? या ठिकाणी ही जी एक योजना आहे खूप महत्वाची आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली होती 2000 साली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, 2000 हे वर्ष. तर मित्रांनो, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही 2000 साली सुरू करण्यात आलेली योजना आहे. ग्रामीण भागातील गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी इसवी सन किंवा साल 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही सुरू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे की PMGY म्हणजेच काय, तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही कधी सुरू झाली? तर वर्ष आहे 2000 साली. कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केली? तर अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली ही योजना आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन यामध्ये संघटित केलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे उत्तर आपलं खूप महत्वाचं आहे. पहा, आणि या ठिकाणी आपल्याला डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना कोणी केली हे देखील खूप वेळा विचारलं गेलं आहे. भारतीय निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये अनुसूचित जातींना न्याय प्रतिनिधित्व मिळावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित वर्ग संघटना म्हणजेच तिला म्हटलं जातं डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन ही संस्था संघटित केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 या वर्षी दलितांना डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन मध्ये एकत्रित केलं किंवा संघटित केलं. त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारांची मागणी करून महात्मा गांधींशी संघर्ष केला होता. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतरचा प्रश्न आहे, भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला चुका हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास मदत केली होती? पहा, चुका हा जलविद्युत प्रकल्प आहे, तर तो एक प्रकारे कोणत्या देशाचा आहे हा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो. आणि त्या ठिकाणी काय विचारलंय की भारताने कोणत्या देशाला चुका जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली होती? तर तो देश आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर भूतान या देशाचा आहे चुका जलविद्युत प्रकल्प. आणि भारत सरकारने भूतान देशाला चुका जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील सीमा तयार झालेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी अशी कोणती टेकडी आहे की त्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील जी सीमा आहे किंवा बॉर्डर आहे ती तयार झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर सातपुडा पर्वत टेकड्या किंवा सातपुडा टेकड्यांमुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील जी सीमा आहे ती तयार झालेली आहे. सातपुडा पर्वत रांगेने एकूण 75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले असून सातपुडाचा काही भाग हा वलीकरण व भू हालचालीमधून निर्माण झालेला भाग आहे. सातपुडा पर्वत रांगेचे प्रामुख्याने 3 भाग आढळतात.
त्यामध्ये कोणता आहे पहा, पश्चिमेकडील राजपिपला टेकड्या, मध्य भारतातील बैतूल पठार, महादेव व गाविलगड टेकड्या आणि पूर्वेकडील मैकल पर्वतरांग यांचा समावेश त्यामध्ये होतो। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 7 ते 8 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे। तर सिंहली ही जी आहे ही लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक 1 तर श्रीलंका या देशाची अधिकृत असणारी भाषा आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल श्रीलंका। यानंतरचा प्रश्न आहे, खानदेश हा डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे। या ठिकाणी विचारले, खानदेश हा जो आहे हा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला एक वायव्य प्रदेश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला वायव्य प्रदेश आहे तो आहे खानदेश। लक्षात ठेवा, खानदेश कोणत्या? तापी नदीच्या खोऱ्यामध्ये। यामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव ही जिल्हे मिळून खानदेश हा प्रदेश जो आहे तो ओळखला जातो। कोणते 3 जिल्हे आहेत? पहिला आहे पहा नंदुरबार, दुसरा आहे पहा धुळे आणि तिसरा आहे पहा जळगाव। तर या 3 जिल्ह्यांचा मिळून खानदेश प्रदेश हा ओळखला जातो। तर तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर मुलताई या ठिकाणी होतो। या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यामधून ती वाहत जाऊन सुरत या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते पहा तापी नदी। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ, त्याला आपण लॉ ग्रॅज्युएट म्हणतो, तर त्या होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी परुळेकर। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही प्रश्न घेतलेले ते सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत। या ठिकाणी ज्या गोदावरी परुळेकर आहेत त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत ते आपण पाहणार आहोत। पहा, गोदावरी परुळेकर ह्या एक स्वातंत्र्य सैनिक होत्या, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या देखील होत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक देखील आहेत आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ देखील त्या आहेत। ठाणे जिल्ह्यातील वारली या जमातीच्या महिलांच्या जीवनामध्ये सुधारणांची पहाट आणणारी कणखर स्त्री म्हणजे गोदावरी परुळेकर। अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांची काही प्रमाणामध्ये सुटका करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहे। अशा आहेत पहा गोदावरी परुळेकर। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवले गेले आहे? या ठिकाणी 1500 असं येऊ शकतं किंवा आपल्याला 1500 असं देखील येऊ शकतं। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर जो लोखंडी स्तंभ आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। SSC GD साठी एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जो लोखंडी स्तंभ हे दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 म्हणजेच 1500 वर्षापूर्वी बनवले गेलेले आहे। हा त्यांच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंचा गंज प्रतिरोधक रचनेसाठी तो प्रसिद्ध आहे। या स्तंभाचे वजन 3000 किलोपेक्षा अधिक असणार आहे असं मानलं जातं आणि हा स्तंभ गुप्तांच्या राजवटीमध्ये बांधला गेला असं सांगितलं जातं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल लोखंडी स्तंभ। यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दक्खन शेतकरी सहाय्यक कायदा पारित केला होता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला MPSC प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा 2018 साली। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणं आपल्याला गरजेचं आहे। जे काही विद्यार्थी आपले TCS पॅटर्न नुसार अभ्यास करत आहेत मित्रांनो, त्यासाठी असे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1879 हे जे वर्ष आहे तर या वर्षी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने कोणत्या वर्षी 1879 या वर्षी दक्खन शेतकरी सहाय्य कायदा जो आहे तो पारित केलेला आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो, ही होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न। या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कारण यामध्ये आपण 2023ला जेवढे काही वनरक्षक पेपर झालेले आहेत त्या सर्वच्या सर्व पेपरचे सामान्य ज्ञान आपण एका व्हिडिओच्या सिरीजद्वारे सुरू केलेले आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला
जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.